पुणे बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला उसाच्या शेतातून मध्यरात्री अटक करण्यात आली। तब्बल 70 तासानंतर आरोपीला अटक झालेली आहे। त्यामध्ये पोलिसांना यश आलं, तर आज आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल। नराधम गाडेला अटक करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली। गावातल्या क्रिकेट ग्राउंड नजीक विहिरीच्या आडोशाला लपून बसलेल्या दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। गुन्हाट गावात आपण आरोपीला सर्वप्रथम पाहिलं आणि पकडून दिलं असा दावा ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी केला। आरोपीला अटक करताच ग्रामस्थांचा जल्लोष पाहायला मिळाला। आरोपी दत्ता गाडे 2 दिवस गुन्हाट गावातच होता। रात्री गावात नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली, तर ही मोठी चूक केल्याचं म्हणत आरोपी निघून गेल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं। त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। असं असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे। त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांना सुरक्षा द्या। पुण्यातील घटनेवरून शिवसेना युबीटीचे आमदार कैलास पाटील यांनी असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय। तर महाराष्ट्रामध्ये वारंवार अशा घटना घडणं हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला। 72 तासांपेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलेला नाही। कोल्हापूर नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अद्याप अपेक्षित यश आलेलं नाहीये। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशमधील इंदूर बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती आहे। बीडच्या मध्यवर्ती कारागृहात वाल्मिक कराडच्या व्हीआयपी सुविधांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। वेळ आणि तारखेसह कोणत्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं याची पोलखोल करण्यात आली। या संदर्भात देशमुख कुटुंब प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारातून आता संपूर्ण माहिती मागणार आहे। मुलाची बनावट चकमकीमध्ये हत्या करण्यात आली या अक्षय शिंदेच्या पालकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढणाऱ्या दंडाधिकाऱ्यांच्या अहवालाला स्थगिती देण्यात आली आहे। आमच्या समोर प्रकरण प्रलंबित असताना सत्र न्यायालयास हा आदेश कसा देऊ शकतं असा सवाल करत खंडपीठानं सेशन कोर्टावर ताशेरे ओढले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर 2 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सीआयडीकडून बीडच्या मकोका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलंय। हे दोषारोपपत्र 1000 पानांचं आहे। विशेष तपास पथकानं 8 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नवी मुंबईमधील काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट झाली। आगामी महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले। डहाणू आणि पालघर विधानसभेमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। पालघरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली डहाणू पंचायत समितीच्या 4 माजी सदस्यांसह 4 सरपंच, 3 उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। चलो बुद्ध की ओर हा संदेश देत काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त गोल्फ क्लब मैदानावर रविवारी 2 मार्चला राज्यस्तरीय भव्य धम्म परिषद होतीये। परिषदेसाठी दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। राम शिंदे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली आहे। हवा असलेल्या धनगर समाजाच्या संख्याबळानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राम शिंदे होऊ शकतात असंही हाके म्हणाले। धनगर समाजाला सत्तेचा वारसा असल्याचा दाखलाही त्यांनी दिला। वक्फ दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत असेल। या दरम्यान विधेयक संसदेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे। महायुती सरकारनं 2024-25च्या अर्थसंकल्पात 8,23,344 रुपयांची तरतूद केली होती। मात्र प्रत्यक्षात सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर हा 3,58,765 रुपये म्हणजे एकूण निधीच्या केवळ 43% झालाय। यंदाचा खर्च हा गेल्या 5 वर्षातील नीचांकी ठरला। मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर होळीसाठी 48 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत। या विशेष ट्रेनचं आरक्षण 1 मार्चपासून सुरू होईल। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखापेक्षा जास्त करण्याचं आणि एकूण वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण करण्यात आलंय। राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणनं केलाय।
यंदा भारतीय कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 2024च्या 2.6% पगारवाढीच्या तुलनेत ही पगारवाढ थोडी कमी आहे. नोकरी सोडण्याचं प्रमाणही 17.5% आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये एकूण 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे, तर राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 1,895 प्रकल्प मंजूर आहेत. स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एसटी प्रशासनासोबत सरकारवरही टीकेचा भडीमार होतोय. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील एसटी डेपोंचं सुरक्षा ऑडिट तात्काळ करण्यात यावं असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यासह भंगार गाड्या तातडीनं हटवा असेही आदेश दिले. सीएसएमटी स्थानकामध्ये फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासंदर्भात काम पूर्ण करण्यासाठी 2 दिवस ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी शुक्रवार आणि शनिवार 5 तासांचा तर शनिवार आणि रविवारी रात्री 10 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तब्बल 59 लोकल तर 3 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द असतील. कोकण रेल्वेवरील मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त शनिवार आणि रविवारी ब्लॉक घेण्यात आलाय. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वे गाड्या विलंबानं धावतील. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढण्याची शक्यता आहे. सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी आता युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्धांना आर्थिक स्थैर्य मिळावं असं आहे. मराठी भाषेतून MA पदवी पूर्ण करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याच्या निर्णयावरून ठाणे महापालिकेला खडे बोल ऐकावे लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या वृत्ताची दखल घेतली आणि या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न रोखण्याचा आदेश दिला. दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू झालाय. राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांवर पोहोचलंय, तर मुंबईसह कोकणात उन्हाचे चटके जाणवू लागले. त्यामुळे नागरिक हैराण झाले. राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांवरील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयानं घेतलेली बंदी उठवण्यात आली आहे. राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. जगप्रसिद्ध असणाऱ्या लोणार सरोवर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळांवर प्री वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्व विभागानं नवीन नियम लागू केले. या नियमानुसार आता इथं प्री वेडिंग शूटसाठी 35,000 शुल्क आकारलं जाणार आहे. त्यासह किमान 7 दिवस आधी बुकिंग करणं अनिवार्य आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा झपाट्यानं वाढतोय. दुपारी उष्णता जास्त वाढल्यानं तुळजाभवानी मंदिर संस्थेनं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सावलीचा आधार दिलाय. मंदिरासमोर हिरव्या मॅट बांधण्यात आल्या. त्यामुळे भक्तांना काही अंशी दिलासा मिळाला. केडगावातील श्रीमंत सद्गुरू शंकरशेठ महाराज मठाच्या वतीनं मठाधिपती यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त महायाग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त अग्निकुंडाचा विक्रम करण्यात आलाय. यावेळी 1,313 अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. पुणे ते नाशिक दरम्यान इलेक्ट्रिक शिवाई बसचा चालक नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. चालक दारूच्या नशेत असल्यानं प्रवाशांनी राजगुरुनगर आगारात बस रोखून धरली. कराडमधील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 5 एप्रिलला मतदान तर 6 एप्रिलला निकाल लागणार आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस निवडणूक रिंगणात असेल. जळगावातील एका उर्दू शाळेमध्ये महिला शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आलाय. 42 वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ करत हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी शाळेचे चेअरमॅन आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी नगर शहरातील बस डेपोंची पाहणी केली. तातडीनं डेपोमधील सुरक्षा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. श्री साईबाबा संस्थानला केंद्रीय गृहमंत्रालयानं परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे 2021 पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. याशिवाय संस्थान तिजोरीमध्ये पडून असलेले परकीय चलनही संस्थानला व्यवहारात आणता येणार आहे. जव्हारमधील पालघरमध्ये तालुकास्तरीय जनता दरबारला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेत आणि विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये तसंच प्रत्येक खात्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर निवारण करण्याचं आश्वासन दिलं.
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी लातूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. राज्य सरकारमार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरयोग फाउंडेशनतर्फे मुंबईत ऐतिहासिक अशा महाशिवरात्री सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सामूहिक हीलिंग, वैद्यकीय तपासण्या, शक्तिशाली साधना, तात्काळ परिणाम अशी या सोहळ्याची वैशिष्ट्ये आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आता अमेरिकेमध्ये अपघातात मृत्यूच्या दारात असलेल्या नीलम शिंदे यांच्या पालकांना व्हिसा लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करत नीलमच्या पालकांना व्हिसा मिळवण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल लातूरच्या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान आणि समस्त धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. नागपुरातील आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी गृह विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनाही गृह विभागाला प्रस्ताव त्यांनी सुद्धा पाठवलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवलेली आहे. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामधून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला राष्ट्रवादीनं हार घालून आंदोलन केलं. शाळांची फी वाढ, पुस्तक खरेदी, गणवेश खरेदी सक्ती विरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारीच्या पेन्शनला विलंब होणार असल्याची माहिती आहे. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारी महिन्यात वाढीव महागाई भत्ता आणि त्यावरील थकबाकी देण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यभरातील अंतरिम प्रगतीच्या मूल्यांकनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये पालघर पोलीस अव्वल ठरलेत. आज मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. संभाजीनगरच्या सिल्लोड शहर आणि ग्रामीण भागामध्ये देण्यात आलेल्या 406 जन्म मृत्यू प्रमाणपत्राची कागदपत्र तपासण्यासाठी संबंधित प्रमाणपत्रधारकाच्या घरी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिलेत. घरोघरी जाऊन ही कागदपत्र तपासली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरवरून आगामी कालावधीमध्ये बीड धाराशिवला रेल्वेनं काही तासात पोहोचणं शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर घेत या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीनं सविस्तर तपासणी करण्याची सूचना केली आहे. मराठवाड्यामध्ये जलजीवन मिशनच्या कामांना निधी अभावी घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 7,371 पैकी फक्त 1,737 गावांमधील योजना पूर्णत्वाकडे गेल्यात. उजनी धरणग्रस्तांची मरणानंतरही वणवण सुरूच आहे. उजनी धरणासाठी सर्वस्व देऊन नव्या गावठाणात पुनर्वसित झालेल्या अनेक गावांना अजून स्मशानभूमीच नाहीये. धरणग्रस्तांना मरणानंतरही अंत्यसंस्काराला ना शेड ना निवारा. जिथं जागा मिळेल तिथंच गेली 45 वर्ष उजनीचे धरणग्रस्त आपल्या धरणातून वाचलेल्या गाव शिवाराच्या कुशीमध्ये कायमचा निरोप घेत आहेत. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचं बक्षीस वाढवून प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 51,000 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावं चुकीची लिहिली जात आहेत. त्याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नावात बदल झालेला नाही. मध्य रेल्वेच्या मूळ दस्ताऐवजामध्येच स्थानकांच्या मराठी नावांच्या नोंदी चुकीच्या असल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय. लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला इथल्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटक पोलीस ठाणे स्थापन केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं.
आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यामध्ये वाढणारी दस्त संख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागानं दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. रोज सकाळी 7:45 ते रात्री 8:15 वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल. पिंपरी पुणे महानगर परिवहन महामंडळाची 2023-24ची संचलन तूट 766 कोटींवर केली आहे. या आर्थिक वर्षामध्ये मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये स्वमालकीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या जास्त आहे. यामुळे पीएमपीला कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागतोय, असं लेखापरीक्षण अहवालातून दिसतंय. भाषेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठानं पुढाकार घेतलाय. यंदापासून न्यूरो लिंग्विस्टिक कम्प्युटिंग हा नव्या काळाशी सुसंगत असलेला अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अंबरनाथच्या 966 वर्ष प्राचीन शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये 250 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. सहली दरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून नवी मुंबई पालिकेनं त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. उपायुक्त भागवत डोईफोडे, शरद पवार आणि अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे या समितीमध्ये असतील. वैजापूर तालुक्यातील निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील 12वीच्या परीक्षा केंद्रावर अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडला. या प्रकरणी 17 पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्कलकोट तालुक्यातील 21 शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करणाऱ्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आठवले गटाकडून मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत पत्र देत निवेदन देण्यात आलं, तर न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. सोलापूर हैदराबाद महामार्गावर एसटी बसनं दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर एसटी चालकानं मात्र घटनास्थळावरून पळ काढला. जळगावच्या शेवगे बुद्रुक इथल्या तलाठी महेश कुमार सोनावणे यांना एसीबीच्या पथकानं 6,000ची लाच घेताना रंगेहात पकडलंय. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या शेतातील प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी आरोपीनं लाचेची मागणी केली होती. रायगडमध्ये लाचखोर तहसीलदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2.5 लाख रुपये लाचेची मागणी केल्यानं गुन्हा दाखल झालाय. रायगड एसीबीच्या विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. धारावीमध्ये मिक्सर लॉरीनं दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. साहूनगर पोलिसांनी चालकाला तात्काळ अटक केली. महिलेच्या गालाला आणि शरीराला जबरदस्तीनं हात लावून तिचा विनयभंग करणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या सातत्यानं केलेल्या मागणीनंतरही कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. केंद्र सरकारच्या निर्यात विरोधी धोरणामुळे JNPA बंदरातून होणारी कांद्याची निर्यात 30% कमी झाली आहे. लसणाचा दर मागील 2 महिन्यामध्ये 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. मात्र आता आवक वाढल्यामुळे दर हे 80 ते 100 रुपये प्रति किलोवर आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. महाकुंभाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक नवीन नावं नोंदवलेली आहेत. महाकुंभात एकूण 4 नवीन विश्वविक्रम झाले. त्यापैकी 3 विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ आहे. तो यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. यावेळी यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली. तर 45 दिवस सुरू असलेल्या या महाकुंभात तब्बल 66.31 कोटी भाविक सहभागी झाले होते. तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांचा आम्ही प्रामाणिकपणे विरोध करू. हिंदी भाषा हा मुखवटा आणि त्याच्या आड दडलेली संस्कृत भाषा हा खरा चेहरा आहे. हिंदीनं 25 भाषा संपवल्या, त्यामुळे आम्ही तामिळचं रक्षण करू, असं वक्तव्य MK स्टॅलिन यांनी केलंय. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांना अमेरिकेतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधीचे 90% करार संपुष्टात येतील आणि या माध्यमातून $60 अब्ज मदत बंद केली जाते, असा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय. भारत आणि पाकिस्तान संघ या वर्षामध्ये पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. आशिया क्रिकेट काउन्सिल आशिया कप 2025 स्पर्धा सप्टेंबरच्या 2ऱ्या ते 4थ्या आठवड्यादरम्यान घेण्याचा विचार सुरू आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशचा सामना पाकिस्तानशी होणार होता, पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे नाणेफेकही न झाल्यानं सामना रद्द झाला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तानसह बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला.